जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरमध्ये दुचाकीचा अपघात झालाय। खड्ड्यात दुचाकी आदळून मागे बसलेली महिला आणि एक लहान चिमुकली खाली पडली आणि या अपघातात महिलेचा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना कॅम्प नंबर 3 च्या तिल्सन हॉटेल रस्त्यावर घडली आहे। या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त केला जातोय। उल्हासनगर शहरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी संपूर्ण रस्ते खोदलेले आहेत, परंतु संबंधित ठेकेदार रस्ते दुरुस्ती करत नसल्याने जैसे थेच रस्ते असल्याने दररोज अपघात होत आहे। रविवारी सायंकाळी कॅम्प नंबर 3 च्या तिल्सन हॉटेल रस्त्यावर एक बाईक स्वार आणि मागे बसलेली महिला आणि लहान बाळ प्रवास करत असताना खड्ड्यात दुचाकी आदळली आणि तोल जाऊन खाली पडले। यात सदर महिलेचा हात फ्रॅक्चर झाला असून संबंधित ठेकेदार आणि दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।